नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण मोहम्मद गझनीबद्दल माहिती पाहिली की कशाप्रकारे त्यानं भारतावर आक्रमण केले किंवा कशाप्रकारे त्यानं भारतामधून संपत्तीची मोठ्या प्रमाणात लूट केली, कत्तली चालवल्या, मंदिरं पाडलेत. याची सर्व माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलेलीच आहे. आता त्यानंतर पुढचं जे आक्रमण भारतावर होणार आहे ते मोहम्मद घोरीचं होणार आहे. सो आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला मोहम्मद घोरी, पृथ्वीराज चव्हाण आणि कुतुबुद्दीन ऐबक या तिघांबद्दल माहिती पाहायची आहे. सो ही माहिती बघण्याच्या आधी आपण थोडंसं वॉर्मअप करूया. वॉर्मअप इन सेन्स, आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण एक मॅप पाहिला होता. तो मॅप आपण परत एकदा त्याची रिव्हिजन करूया. बघा, भारतामध्ये त्यावेळेसची सिच्युएशन काय होती जेव्हा भारतामध्ये परकीय आक्रमण व्हायला लागले. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की भारतात 3 महान सत्ता होत्या. त्याचं नंतर मोठ्या प्रमाणात डिसइंटिग्रेशन झालं, त्याचे छोट्या छोट्या सत्तांमध्ये रूपांतर झाले. भारत पारतंत्र्यात जाण्यामागं हे एक महत्वाचं कारण आहे की भारतामध्ये सत्तांचं डिसइंटिग्रेशन झालं किंवा भारत एका सत्तेखाली नव्हता त्या कालखंडामध्ये. सो त्या कालखंडात गुजरातमध्ये चालुक्य, तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. त्यानंतर चव्हाण आहे राजपुतानामध्ये. त्यानंतर दिल्ली तोमरांनी असं म्हणतात दिल्ली वसवलेली आहे. त्यानंतर तिकडे कन्नौजमध्ये प्रतिहारांची सत्ता होती. त्यानंतर माळव्यामध्ये म्हणजे पश्चिम एमपी मध्ये परमारांची सत्ता आहे. त्यानंतर पूर्व जे एमपी आहे ज्याला आपण बुंदेलखंड म्हणतो, त्या बुंदेलखंडामध्ये चंदेलांची सत्ता आहे. त्यानंतर बंगालमध्ये पाल घराण्याची सत्ता आहे. नंतर पाल घराण्याची सत्ता गेली आणि तिथं सेन घराण्याची सत्ता आलेली आहे. सो हा मॅप आहे. म्हणजे परत एकदा आपण जेव्हा लर्निंगला सुरुवात करू तर आपल्या डोळ्यासमोर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजे आणि आपण ते पिक्चरेस्क्यू वेनी आपण त्याला इमॅजिन करू शकू की कशा प्रकारे हे सर्व घडते आहे. सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. मी सागर देवेंद्र भस्मे, संचालक विदर्भ आय एस अकॅडमी. मला UPSC मुलाखतीचा अनुभव आहे, त्याचप्रमाणे राज्यसेवा मुलाखतीचा मला 4 वेळा अनुभव आहे. इथं अकॅडमीचा ज्यांना ऑफलाईन क्लास लावायचे आहे, इथं पत्ता आणि मोबाईल नंबर देखील दिलेले आहे. पुढे जाऊया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला मोहम्मद घोरी, ज्यांनी भारतावर नेक्स्ट आक्रमण केलेलं आहे, त्याची माहिती आपल्याला पाहायची आहे. बघा, अफगाणिस्तानमध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं की एक गझनी नावाचं ठिकाण होतं, त्या गझनीच्याच बाजूला, एक्झॅक्ट बाजूला एक घोरी नावाचं आणखी एक ठिकाण आहे. 1173 मध्ये अफगाणिस्तानमधल्या घोरी या ठिकाणी मोहम्मद घोरी हा सत्तारूढ झालेला आहे. आता याच्या आधीचा जो याचा पूर्वज होता गझनी, त्याच्या स्वाऱ्यांनी हा प्रेरित होता की कशा प्रकारे त्यानं मोठी संपत्ती आणली. याचा देखील मेन इंटरेस्ट जो आहे हा इराणमध्येच आहे. जसं मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की गझनीचा देखील मेन इंटरेस्ट जो होता तो इराण होता आणि भारतातून फक्त संपत्ती लुटायची हा त्याचा हेतू होता. त्याचप्रमाणे मोहम्मद घोरीला देखील असंच काहीतरी करायचं होतं, म्हणून त्यानं भारतावर आक्रमण करायला सुरुवात केली. आता बघा, आक्रमण जेव्हा त्यानं भारतामध्ये आक्रमण करायला सुरुवात केली तेव्हा सर्वात पहिल्यांदा तो ह्या 2 पासला फार महत्व आहे. म्हणजे ह्या 2 खिंडी आहे, ह्या 2 खिंडीला इतिहासामध्ये फार महत्व आहे. एक म्हणजे गोमल पास आणि दुसरी म्हणजे खैबर पास, जी तुम्हाला त्या मॅपमध्ये दाखवलेली आहे. ह्या गोमल पास मधून सर्वात पहिल्यांदा एंट्री मारतोय मोहम्मद घोरी भारतामध्ये. एंट्री मारल्यानंतर पाकिस्तानमधले जे 2 ठिकाणं आहे ते म्हणजे मुलतान आणि उच्छ, हे तो जिंकून घेतो. त्याला हे जिंकताना जास्त अडचणी येत नाही. त्यानंतर तो भारतामध्ये प्रामुख्याने आपण असं म्हणावं लागेल की जो भारताचा मेनलँड आहे, स्पेशली गुजरात, त्याच्यावर तो आक्रमण करतो. आता बघा, जेव्हा गझनी होता आधी मोहम्मद गझनी, तेव्हा भीम पहिल्याची सत्ता होती आणि आता घोरी जेव्हा आक्रमण करणार आहे तेव्हा भीम दुसऱ्याची सत्ता गुजरातमध्ये आहे. सोलंकी घराण्याचा तो राजा होता, पण भीम दुसरा हा महत् पराक्रमी होता. त्याच्यासोबत जे युद्ध झालेलं आहे गुजरातमध्ये मोहम्मद घोरीचं, या युद्धामध्ये मोहम्मद घोरीचा दारुण पराभव झाला. त्याच्यामुळे त्याला निराश, हताश होऊन वापस जावं लागलं. परंतु जरी तो निराश झालेला असला, जरी या युद्धामधून तो निराश झालेला असला, तरी भारतावर आक्रमण करण्याचे मनसुबे त्याचे मिटलेले नव्हते. म्हणून त्यांनी असा विचार केला की आपल्याला आणखी तयारीची गरज आहे. जर भारताच्या मेनलँडमध्ये आपल्याला इंट्रोड्यूस करायचं असेल किंवा भारतामध्ये आपल्याला लूट करायची असेल तर आपल्याला आणखी स्वतःला मजबूत बनवण्याची गरज आहे. म्हणून तो वापस घोरीला चालला गेला. आता या कालखंडामध्ये म्हणजे जेव्हा तो हे 2 प्रांत मी तुम्हाला बोललो होतो, एक मुलतान आणि उच्छ जिंकत होता, त्याच कालखंडामध्ये इकडं राजस्थानमध्ये अजमेर या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण सत्तेमध्ये आला. तो फक्त 14 वर्षाचा होता 1178 मध्ये जेव्हा तो गादीवर बसला. आणि जसा तो सत्तेत येतो, जरी वयाने लहान असला तरीही त्याची जी एक्सपान्शनिस्ट पॉलिसी ज्याला म्हणतो की सत्ता विस्तार आपल्याला करायचा आहे, याची जाणीव त्याला होती आणि लगेच त्याने सत्ता विस्ताराला सुरुवात केली.
सुरुवातीला त्याला अडचण गेली. त्याचं रिझन पण तसंच आहे, की त्यानं पहिलं आक्रमण जे आहे राजस्थानमधून किंवा राजपुतानामधून हे थेट गुजरातवर केलं. आता गुजरातमध्ये तर भीम दुसरा होता. त्यानं तर मोहम्मद घोरीला देखील पराभूत केलेलं होतं. सो या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणचा देखील पराभव झाला. परंतु पृथ्वीराज चव्हाण काही ह्या गोष्टीवरून जास्त नर्वस न होता किंवा निराश न होता त्यानं दुसऱ्या ठिकाणी एक्सपान्शन करायला सुरुवात केली. त्यांनी तोमरांवर आक्रमण केलं. तोमर म्हणजे मगाशी मी बोललो तुम्हाला दिल्लीचे तोमर. त्यांच्याकडून दिल्ली जिंकून घेतली. त्यानंतर त्यांचे कन्नौजवर आक्रमण वाढलेले आहे. तिथं राजपूत राजा जयचंदची सत्ता होती. त्यानंतर त्याचे माळव्यावर परमारांवर आक्रमण सुरू झाले आहे. माळव्याच्या पलीकडे जाऊन बुंदेलखंडवर पण आक्रमण सुरू झालेले आहे. सो उत्तर भारतामध्ये जवळपास आपल्याला असं म्हणावं लागेल की जवळपास सर्व उत्तर भारतामध्ये पृथ्वीराज चव्हाणांची सत्ता त्या कालखंडामध्ये प्रॉमिनंट होताना आपल्याला दिसते आहे. पण याचा एक ड्रॉबॅक मात्र पृथ्वीराज चव्हाणाला सहन करावा लागला. तो म्हणजे ज्या राजांवर त्यानं आक्रमण केले होते हे सर्व राजे जे मोस्ट ऑफ द टाइम राजपूत होते ते पृथ्वीराज चव्हाणवर नाराज होते. मग याचा जो ड्रॉबॅक आहे जे मी तुम्हाला बोललो आता ते आपण थोड्या वेळानंतर पाहणार आहोत कशा प्रकारे ही गोष्ट त्याला घातक ठरलेली आहे. आपण पुढे जाऊया. आता आपल्याला तराईचं युद्ध म्हणजे आजचा म्हणजे आपल्याला जे काही डिस्कस करायचं आहे आजचं म्हणजे मेन लेक्चर मधला जो कोर पार्ट आहे तो म्हणजे हे तराईचं युद्ध आहे जे नेहमी एक्झाम मध्ये विचारतात तुम्हाला. सो या तराईच्या युद्धाबद्दल आपण डिस्कस करू. आता हे जे पहिलं तराईचं युद्ध आहे, तराई म्हणजे हे जे ठिकाण आहे सध्याच्या हरियाणामध्ये आहे. तराई नावाचं ठिकाण 1191 मध्ये तराईचं पहिलं युद्ध झालं आणि नो डाऊट हे तराईचं पहिलं युद्ध मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण. ऑब्वियस आहे भारतामधला सर्वात प्रॉमिनंट राजा हा पृथ्वीराज चव्हाण होता आणि अफगाणमधला प्रॉमिनंट राजा मोहम्मद घोरी आहे. ह्या दोन राजांमध्ये संघर्ष होणं हे अटळ होतं आणि बोन ऑफ कंटेन्शन ज्याला म्हणतो आपण, संघर्षाचं मूळ कारण हे तुम्हाला पंजाब दिसतंय. पंजाब मधला स्पेशली बोलायचं झालं तर तबर हिंद किंवा हा जो भटिंडा नावाचा रिजन आहे. सो हे रिजन बोन ऑफ कंटेन्शन की याच्यावर कोणाचं प्रभुत्व असणार, घोरीचं की चव्हाणांचं. सो यावरून हे युद्ध पेटल्याचं तुम्हाला दिसते. बलाढ्य होता पृथ्वीराज चव्हाण. ह्या युद्धामध्ये म्हणजे मगाशी मी म्हटलं गोमल पास मधून पहिल्यांदा एंट्री मारली होती गुजरातमध्ये घोरीने आणि आता ही जी दुसरी एंट्री मारली त्यानं ती खैबर पास मधून मारलेली आहे. खैबर जी खिंड आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर तिथून त्यानं एंट्री मारली. थेट तो हरियाणामध्ये आला. हरियाणामध्ये आल्यानंतर तर या ठिकाणी घनघोर युद्ध झालं. आता या युद्धामध्ये सर्वात महत्वाची जी भूमिका बजावली ती त्याच्या सेनापतीने बजावली. म्हणजे जो पृथ्वीराज चव्हाणांचा सेनापती होता स्कंद, हा अतिशय पॉवरफुल होता. सो या युद्धामध्ये मोहम्मद घोरीचा दारुण पराभव झालेला आहे. मोहम्मद घोरीचा पराभव म्हणजे एवढं की तो घोड्यावरून खाली पडला होता आणि सैनिकाच्या हातातून किंवा स्कंदच्या हातातून असं म्हणू शकतो आपण की पृथ्वीराज चव्हाणांच्या हातातून आपण असं म्हणू की याचा मृत्यू अटळ होता. पण तेवढ्यात त्याचा जो एक खिलजी नावाचा गुलाम होता त्या खिलजी नावाच्या गुलामानी चालत्या घोड्यावरून उचललं त्याला मोहम्मद घोरीला आणि तो बालबाल बचावला. मोहम्मद घोरीला परत एकदा हताश होऊन दुसऱ्या वेळेस त्याला भारतातून जावं लागलं. बघा याच्या आधी आपण गझनी पाहिला होता, मोहम्मद गझनी, आणि आपण आता मोहम्मद घोरी पाहतो. ह्या दोघांमध्ये मेन डिफरन्स हाच आहे की गझनीला भारतामध्ये जवळपास पराभवाचं तोंड पाहावंच लागलं नाही, एक्सेप्शन जर काश्मीर सोडलं तर. परंतु घोरीला वारंवार पराभवाचं तोंड तुम्हाला किंवा पराभवाला वारंवार सामोरं जावं लागते आहे. हा दोघांमधला डिफरन्स आहे. मात्र घोरी हा असा पर्सन होता जरी वारंवार त्याला अपयश आलं तरीही तो हताश न होता परत एकदा त्यांनी स्वतः म्हणजे प्रिपरेशन करायला सुरुवात केली. त्याचे जे मनसुबे होते भारतावर आक्रमण करण्याचे हे अतिशय प्रॉमिनंट होते. त्यानं असं ठरवलेलंच होतं की आपल्याला भारत ॲट एनी कॉस्ट जिंकायचंच आहे. म्हणून त्यानं परत एकदा स्वतःला प्रिपेअर करायला सुरुवात केली. यावेळेस मात्र त्याच्या लक्षात आलं की पृथ्वीराज चव्हाणाचा जो डिफीट आहे तो करणे म्हणजे नियर टू इम्पॉसिबल आहे. म्हणून त्यांनी फोडा आणि राज्य करा आपण ज्याला म्हणतो किंवा दोघांचे भांडणं लावून द्यायचे आणि त्यातून मग आक्रमण करायचं. सो अशा गोष्टी करायला सुरुवात केली. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की कन्नौजचा जो राजा होता तो होता जयचंद. सो तेव्हा त्याला गढवाल हे त्या रिजनला नाव होतं. सो गढवालचा राजा हा जो जयचंद आहे कन्नौजचा, सो याची मदत त्या कालखंडामध्ये आता भरपूर जण असं म्हणतात तो तटस्थ राहिला या युद्धामध्ये आणि भरपूर ठिकाणी असे रेफरन्सेस आहे की या कालखंडामध्ये हा जो जयचंद नावाचा राजा होता यांनी घोरीला ह्या दुसऱ्या तराईच्या युद्धामध्ये मदत केलेली आहे. सो काहीही असो, सो तराईचं दुसरं युद्ध म्हणजे जसं पहिलं युद्ध झालं होतं त्याचप्रमाणे घोरी आणि चव्हाणांमध्ये किंवा पृथ्वीराज चव्हाणांमध्ये हे युद्ध झालेलं आहे. या युद्धामध्ये मात्र पृथ्वीराज चव्हाणाला
म्हणजे पराभव सहन करावा लागला. त्याचे हे एक दोन कारण आहे की जयचंदानी त्या कालखंडात घोरीची साथ दिली किंवा ते तटस्थ राहिले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, स्कंद त्या कालखंडामध्ये बुंदेलखंडच्या मोहिमेवर होता, त्याच्यामुळे तो तराईच्या दुसऱ्या युद्धात कामी आला नाही पृथ्वीराज चव्हाणांच्या. त्याच्यामुळे पृथ्वीराज चव्हाणाला एकंदरीत या युद्धामध्ये पराभव सहन करावा लागला. आता पराभवानंतर जे रेफरन्सेस आपल्याला मिळालेले आहे स्पेशली एनसीईआरटी मधून, त्याच्यामध्ये असं मेन्शन आहे की पराभूत झाल्यानंतर जो रिजन आहे चव्हाणांचा किंवा पृथ्वीराज चव्हाणांचा जो अजमेर किंवा राजपुताना रिजन आहे, त्या रिजनमध्ये परत त्यांना रिस्टोर करण्यात आलं, म्हणजे परत तिथं त्यांना सत्तारूढ करण्यात आलं. पण घोरीने असं सांगितलं की तू माझ्या अधिपत्याखाली तू तुझं राज्य सांभाळू शकतो. आणि ते राज्य सांभाळायला देखील पृथ्वीराज चव्हाणांनी सुरुवात केलेली आहे. आता तुम्ही म्हणणार सर आम्ही थोड्या वेगळ्या स्टोरीज ऐकलेल्या याच्याबद्दल, सो मी तुम्हाला त्याच्याबद्दल देखील बोलतो. कारण त्या कालखंडात जे नाणे सापडलेले आहे, त्या नाण्यावर आपल्याला एका साईडनं पृथ्वीराज चव्हाणांचं नाव आहे, तर दुसऱ्या साईडनं म्हणजे तिथं असं लिहिलेलं आहे श्री मुजुमुद्दीन साम, म्हणजे त्याच्यामध्ये जो मुजुमुद्दीन साम म्हणजे मोहम्मद घोरी. सो ह्या कॉइन्सवरून आपल्या असं लक्षात येते की सुझेरनिटी ज्याला म्हणतो आपण, अधिपत्य जे म्हणतो, पृथ्वीराज चव्हाणांनी स्वीकारलेलं आहे. आपण एनसीईआरटीचा रेफरन्स घेऊन तुम्हाला ही माहिती सांगतो. आणि आता आपण त्याच्याबद्दल देखील बोलू. काही दिवसानंतर असे घडलं की परत एकदा कटकारस्थानं रचायला पृथ्वीराज चव्हाणांनी सुरुवात केली की कशा प्रकारे हे जे सत्तेचं जोखड आहे, हे जू आहे, ते आपल्याला झुगारून देता आलं पाहिजे. पण ही गोष्ट घोरीच्या लक्षात आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या मुलाला ते साम्राज्य सोपवण्यात आलं. आता याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट असा आहे की आपल्याला जी माहिती आहे पृथ्वीराज चव्हाणांबद्दल, ती आपल्याला ऍक्च्युली पृथ्वीराज रासो नावाचं एक पुस्तक आहे किंवा कविता संग्रह आपण ज्याला म्हणू, जो चंद बरदेई यांनी लिहिलेला आहे त्या कालखंडामध्ये. सो या काव्यसंग्रहावरून किंवा आपल्याला असं म्हणता येईल की या कविता संग्रहावरून आपल्याला पृथ्वीराज चव्हाणांची माहिती मिळते. मी थोडंसं त्याबद्दल डिस्कस करतो. यामध्ये असं सांगितलेलं आहे की पृथ्वीराज चव्हाणांचं जे प्रेम आहे ते जयचंदाची मुलगी संयोगिता हिच्यावर होतं, परंतु जयचंदाचा पराभव झालेला असल्यामुळं पृथ्वीराज चव्हाणांच्या हातातून, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणाशी त्याची रायव्हलरी किंवा शत्रुत्व असल्यामुळे मुलगी त्याला द्यायची नव्हती. म्हणून जेव्हा जेव्हा स्वयंवर चालू होतं, तेव्हा त्या स्वयंवरामध्ये डायरेक्ट हा घोड्यावर बसून जातो पृथ्वीराज चव्हाण आणि डायरेक्ट त्या संयोगिताला तिथून पळवून नेतो. त्यामुळे जयचंद आणि पृथ्वीराज चव्हाणांची जी रायव्हलरी आहे, शत्रुत्व, ते आणखी त्याला हवा मिळते. त्यानंतर त्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की जेव्हा तराईचं दुसरं युद्ध होते, तराईच्या दुसऱ्या युद्धानंतर जो पृथ्वीराज चव्हाण पराभूत झालेले आहे त्यांना घोरी या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं. घोरी या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्यांच्यावर भरपूर अत्याचार झाले. चंद बर्देंनी असंही सांगितलं की मी त्यांच्यासोबतच होतो त्यावेळेस आणि आम्ही आमच्या दोघांवरही तिथं अनन्वित अत्याचार झाले. डोळे काढून टाकण्यात आले, जीभ तोडून टाकण्यात आली. आणि एक दिवस असं घडलं की घोरीने बोलावून घेतलं पृथ्वीराज चव्हाणांना आणि त्याला सांगितलं की बाबा तुझा निशाणा खूप चांगला आहे, मी असं ऐकलं की तुझ्या डोळ्यावर पट्टी देखील बांधली तरी तू निशाणा योग्य घेऊ शकतो, सो ती कला मला दाखव. सो कला दाखवत असताना असं होते की त्याच्या खांद्यावर जो बसलेला पोपट आहे तो ओरडायला लागतो, जो घोरीच्या खांद्यावर बसलेला होता. सो त्या आवाजाचा वेध पृथ्वीराज चव्हाण घेतो आणि घोरीच्या डोक्याच्या किंवा कपाळाच्या मधोमध बाण मारतो आणि घोरीला ठार करतो. सो ही सर्व स्टोरी आहे, परंतु भरपूर जे कंटेम्पररी हिस्टोरियन आहे ह्या स्टोरीला ते जास्त वाव देत नाही. ते सांगतात की हे जे मटेरियल लिहिल्या गेलेलं आहे हे 14व्या शतकामध्ये किंवा 15व्या शतकामध्ये लिहिल्या गेलेलं आहे, त्याच्यामुळं हा जो कंटेक्स्ट आहे हा हिस्ट्रीच्या दृष्टीनं आपल्याला ऑथेंटिक म्हणून घेता येणार नाही. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. बघा, नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला पाहायचं आहे बख्तियार खिलजी. याच्यावर युपीएससीने आता क्वेश्चन विचारला होता. आय थिंक 2014-15च्या प्रिलिम्समध्ये युपीएससीने याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे बख्तियार खिलजीवर. बख्तियार खिलजी जो होता, आता बघा तराईचं युद्ध झाल्यानंतर, जे तराईचं स्पेशली दुसरं युद्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये संपत्तीची लयलूट करताना दिसतो तुम्हाला मोहम्मद घोरी. मंदिरं मोठ्या प्रमाणात पाडली, लोकांचं कन्व्हर्जन मोठ्या प्रमाणात केलं, कत्तली मोठ्या प्रमाणात चालवल्या. त्यानंतर आता गझनीमध्ये आणि घोरीमध्ये आणखी एक मेन डिफरन्स आहे की गझनीला फक्त भारत लुटायचा होता, मात्र घोरीनं भारत लुटला आणि त्याचबरोबर भारतावर प्रभुत्व निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केल्याचा आपल्याला इथं दिसते आहे. आता त्याचा एक गुलाम होता बख्तियार खिलजी, त्याला तो बंगालची सॉरी सोपवतो की बाबा मी आतापर्यंत जिंकून घेतलेला आहे, म्हणजे जो मगाशी मी तुम्हाला जयचंद राजा म्हटलं होतं, त्या जयचंद राजांनी साथ दिला होता घोरीचा, त्याला देखील पराभूत करण्यात आलं. जयचंद हा अतिशय शक्तिशाली राजा होता, परंतु चुकून त्याला युद्धात बाण लागतो. सो तो बाण लागल्यामुळे जयचंदचा देखील तुम्हाला मृत्यू होताना दिसतो.
जयचंदचा मृत्यू झाल्यानंतर मग बिहारपर्यंत तो म्हणजे वाराणसीमध्ये मथुरेमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस चालवलेला आहे घोरीने. त्यानंतर त्याचा जो एक सेनापती आहे ज्याचं नाव आहे बख्तियार खिल्जी, त्याला तो बंगालकडे पाठवतो. आणि बंगाल मोहिमेवर असताना बख्तियार खिल्जीकडून एक चूक अशी घडते बघा. त्या कालखंडामध्ये 2 गाजलेले विश्वविद्यालय भारतामध्ये होते. एक म्हणजे नालंदा, जे गुप्तांच्या कालखंडात बांधल्या गेलं, स्पेशली कुमार गुप्ताने ते बांधलेलं आहे. आणि दुसरं होतं विक्रमशिला, हे बुद्धिस्ट विश्वविद्यालय. आता या विश्वविद्यालयाचा डंका हा पूर्ण जगामध्ये वाजताना तुम्हाला दिसतो. परंतु हा जेव्हा या नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठाच्या जवळून जात होता बख्तियार खिल्जी, तेव्हा त्याला असं लक्षात आलं की काही लोक आहेत ज्यांच्या डोक्यावर बिलकुल केस नाही, इव्हन त्यांनी भुवया देखील काढलेल्या आहेत आणि एक विशिष्ट प्रकारचे कपडे त्यांचे होते आणि सगळ्यांचे सारखेच कपडे. बख्तियार खिल्जीचा असा गैरसमज होतो की हे एक प्रकारचं सैन्य आहे आणि हे सैन्य आपल्याला घातक ठरू शकते, म्हणून त्यानं सरसकट या लोकांची कत्तली तिथं मोठ्या प्रमाणात केल्या. सो हे जे लोक होते हे बुद्धिस्ट मॉन्क होते, जे की अतिशय अहिंसक होते. परंतु बख्तियार खिल्जीचा जो एक गैरसमज आहे, त्या गैरसमजामधून नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठ किंवा विश्वविद्यालय तो पूर्णपणे नष्ट करतो. सो ही एक गोष्ट एक्झामच्या दृष्टीनं महत्वाची आहे. त्यानंतर तो बंगालवर स्वारी करतो. बंगालवर स्वारी केल्यानंतर तिथला जो राजा असतो, नाडिया त्याची राजधानी आहे बंगालमधली, त्याचं नाव आहे लक्ष्मण सेन. मी म्हटलं होतं तुम्हाला मगाशी की तिथं पाल घराण्याऐवजी बंगालमध्ये सेन घराण्याची सत्ता आलेली आहे. त्याचा पराक्रमी राजा लक्ष्मण सेन असतो. आणि हे जे नाडिया आहे हे पूर्णपणे म्हणजे हे जे नाडिया त्याची राजधानी आहे बंगालची त्यावेळेसची, ही पूर्ण आजूबाजूनी म्हणजे तटबंदींनी मजबूत असते. सो आतमध्ये शिरणं इम्पॉसिबल असते. तेव्हा बख्तियार खिल्जी अरबी व्यापाऱ्याचा वेश धारण करतो, काही घोडे स्वतः सोबत घेतो अरबी, आणि तो त्या शहरामध्ये घुसतो. तेव्हा कोणाला डाऊट येत नाही, कारण भरपूर अरबी लोक तिथं व्यापार करण्यासाठी आलेले असतात. आणि तिथं गेल्यानंतर तो 18 ते 20 लोकांसह जातो आणि अचानक तिथं बंड उभं करतो. मग आता तिथल्या राजाला असं वाटतं लक्ष्मण सेनला की कुठलं तरी मोठं आक्रमण आपल्यावर झालेलं आहे, कुठली तरी मोठी सेना आतमध्ये घुसलेली आहे. त्यामुळे तो लढण्याच्या पोझिशनमध्ये न राहता ज्या स्थितीत आहे त्या स्थितीमधून तो तिथून पळ काढतो, म्हणजे तो राजधानी सोडून पळून जातो. पळून गेल्यानंतर नाडियामधली जी त्याची राजधानीचं ठिकाण आहे तिथं मोठ्या प्रमाणात जी संपत्ती आहे, त्यांच्या बायका वगैरे वगैरे, त्याचा हरेम ज्याला म्हणतो, तो सर्व बख्तियार खिल्जीच्या हातात लागतो. बख्तियार खिल्जी मग स्वतंत्रपणे बंगालमध्ये राज्य करायला लागतो. राजधानी तो लखनौटीला शिफ्ट करतो बंगालमध्येच. आणि त्यानंतर आपलं आणखी राज्य वाढलं पाहिजे म्हणून तो आसामवर आक्रमण करतो. पण आसामवर जे माग घराण्याची सत्ताधीश असतात हे युद्धाच्या बाबतीत अतिशय हुशार असतात. बख्तियार खिल्जी जेव्हा अटॅक करतो आसामवर, तेव्हा हे जे आसाममधले हे जे माग घराण्याचे सत्ताधीश आहे हे मागं ज्याला स्कॉर्चड अर्थ पॉलिसी म्हणतात, म्हणजे मागं सरकायचं आणि आपलं धनधान्य आणि गावं जाळून टाकायचे, जेणेकरून शत्रूच्या हातामध्ये जे आपण रसद म्हणतो, ज्याला आपण धनधान्य म्हणतो, ते लागले नाही पाहिजे आणि शत्रूचे हाल झाले पाहिजे. आणि नेमकं तसंच घडते. बख्तियार खिल्जीच्या सैन्याचे हाल व्हायला लागतात, भरपूर सैनिक आजारी पडायला लागतात, भरपूर सैनिकांना चालून चालून थकवा देखील तिथे येतो. आणि जेव्हा पूर्ण सैनिक थकलेले असतात तेव्हा हे परत मग त्याच्यावर रिपल्स म्हणजे अटॅक करतात, परत एकदा रिटॅलिएट करतात. अटॅक केल्यानंतर असं होते की बख्तियार खिल्जीचे खूप सारे लोक यात मारले जातात. बख्तियार खिल्जी स्वतः इथं आजारी पडतो आणि सैनिकांना जेव्हा लक्षात येते की बख्तियार खिल्जीच्या एका चुकीमुळे एवढे सैनिक मारले गेले, तेव्हा सैनिकच नाराज होऊन बख्तियार खिल्जीची हत्या करून टाकतात. अशा प्रकारे बख्तियार खिल्जीचा अंत होतो. आपली नेक्स्ट महत्वाची पर्सनॅलिटी आहे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सांगायच्या आधी बघा, आपण घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण पाहिले आणि ही मेन स्ट्रीम हिस्ट्री आहे, ते नो डाऊट महत्वाचे आहेच. पण आजकाल परीक्षेमध्ये असा ट्रेंड आहे की जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की बख्तियार खिल्जीवर त्यांनी एक क्वेश्चन विचारला, तसं ते ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती बद्दल पण विचारू शकतात. हे थोडंसं इकडे विद्यार्थी दुर्लक्ष करतात आणि याच ठिकाणी आयोग जवळपास क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये टाकताना दिसतात. आता ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीला ह्या चिश्ती सिलसिल्यामध्ये अतिशय जास्त महत्व आहे. हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंड सांगतो. बघा, हिंदू धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात वाईट प्रथा वगैरे वगैरे आतमध्ये मोठ्या प्रमाणात वाईट प्रथांनी हिंदू धर्म ग्रासलेला होता. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी त्या कालखंडामध्ये भक्ती नावाची मुवमेंट पुढे आल्याचं तुम्हाला दिसते. आता भक्ती नावाच्या मुवमेंटमध्ये किंवा त्या चळवळीमध्ये देखील 2 तुम्हाला ऑर्डर दिसतात. एक म्हणजे नयनार आणि दुसरे म्हणजे अलवार. अलवार म्हणजे विष्णूला मानणारे, जे तुम्हाला मोस्ट ऑफ द नॉर्थ इंडियामध्ये ही चळवळ दिसते. आणि साऊथ इंडियामध्ये नयनार, ज्याला आपण शैविझम किंवा शिवजीला मानणारे किंवा महादेवाला मानणारे हे लोक असायचे आणि यांनी हिंदू धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. त्याचप्रमाणे
मुस्लिम धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी एक चळवळ पुढे आली, तिचं नाव होतं सुफी चळवळ. आता या सुफी चळवळीमध्ये जवळपास 12 ऑर्डर होत्या, ज्याला आपण 12 सिलसिले म्हणतो. त्या 12 सिलसिल्यांपैकी एक महत्वाचा सिलसिला होता चिस्ती सिलसिला. आता त्यामध्ये वेगवेगळे आहे, सुरावर्दी सिलसिला, कादेरी सिलसिला, त्यानंतर हा एक महत्वाचा आहे त्याच्यामध्ये चिस्ती सिलसिला. या चिस्ती सिलसिल्याची भारतामध्ये जी स्थापना केली आहे, म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, ती केलेली आहे ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती. आणि हे जे संत आहेत ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती, हे मोहम्मद घोरी सोबत भारतामध्ये आलेले होते. सुरुवातीला ह्यांनी यांचं कार्य दिल्लीमध्ये केलं, त्यानंतर अजमेर या ठिकाणी त्यांनी त्यांचं कार्य स्प्रेड केलेलं आहे किंवा मुस्लिम धर्मामध्ये सुधारणा घडवून आणलेल्या आहे. याला आणखी एका नावाने ओळखले जाते, ते म्हणजे ख्वाजा गरीब नवाब. हे नाव तुम्ही ऐकलेलं असणार. म्हणजे अजमेर या ठिकाणीच त्यांची समाधी देखील आहे. आता मोहम्मद घोरीचा शेवट कसा झाला हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात संपत्तीची लयलूट केल्यानंतर किंवा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार केल्यानंतर जेव्हा तो वापस जात होता, म्हणजे बंगालची जी सत्ता आहे त्याने बख्तियार खिलजीच्या अंडर म्हणजे देऊन टाकली किंवा सोपवली त्याच्या हाती. तो एक गुलाम होता खिलजी. आणि दुसरा गुलाम होता कुतुबुद्दीन ऐबक, ज्याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, कारण ते मोठं कॅरेक्टर आहे थोडंसं. सो त्याच्या हातात उरलेल्या भारताची जी सत्ता आहे, म्हणजे पाकिस्तानचा रिजन आणि नॉर्थ इंडियन रिजन, सो त्याच्या हातात सोपवून त्या गुलामाच्या मोहम्मद घोरी त्या कालखंडामध्ये बघा इराणमध्ये ख्वारिझम एम्पायर उदयाला येत होतं. आणि त्यामुळं त्याला हरवण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी म्हणा म्हणून तो वापस जात होता 1206 मध्ये. 1206 मध्ये जेव्हा तो वापस जात होता, बघा, जेव्हा त्यांनी भारतावर आक्रमण केले, मी म्हटलं होतं मुलतान आणि उच्च त्यांनी जिंकून घेतलं होतं, तेव्हा तिथं मोठ्या प्रमाणात एक कम्युनिटी होती. इट्स अ ट्रायबल कम्युनिटी. त्यांना कुठला धर्म नव्हता, त्यांना खोखर म्हणतात. ह्या खोखर कम्युनिटीचं मोहम्मद घोरीनं मोठ्या प्रमाणात दमन केलं होतं. त्यांची मोठ्या प्रमाणात कत्तली चालवल्या. त्यामुळे त्या कम्युनिटीमध्ये घोरीबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष होता. आणि याच एक खोखर कम्युनिटीतल्या एका व्यक्तीने घोरी जेव्हा वापस जात होता भारतामधून, तेव्हा मोहम्मद घोरीची हत्या करून टाकली. मी नेहमी म्हणतो की भारताला ज्या लोकांनी लुटलं त्यांना भारताचा पैसा कधीच पचलेला नाहीये. तुम्ही गझनीचं एक्झाम्पल घेऊ शकता. 27-28 मध्ये 1027-28 मध्ये जेव्हा भारतातले सगळे पैसे लुटून तो वापस अफगाणिस्तानमध्ये गेला, लगेच त्याची हत्या झाली. मोहम्मद घोरीचा देखील अंत असाच झाला. आणि मॉडर्न एरामध्ये आपण जेव्हा शिकणार आहोत की भारतामध्ये नादिरशहाचं आक्रमण आहे किंवा नंतरच्या कालखंडामध्ये भारतामध्ये आणखी अफगाणी आक्रमण आहे, त्यांचे शेवट देखील याचप्रमाणे झालेले आहे. सो तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. खाली कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आणखी कुठले लेक्चर हवे आहेत ते देखील तुम्ही तिथं कमेंट करू शकता. हे लेक्चर कसं वाटलं हे देखील कमेंट करू शकता. याच्या ज्या PDF ज्या तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो, या PDF मी आमच्या टेलिग्राम चॅनलवर विदर्भ आयसच्या तिथं पोस्ट करतोय. त्याचप्रमाणे काही दिवसानंतर याच्या पूर्ण नोट्स देखील मी टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे ते टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता आणि आमच्या या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.